तर आता इतकं ते फास्ट फूड पहिली गोष्ट आहे, म्हणजे बर्गर्स आहे म्हणा किंवा आता हे कोल्ड ड्रिंक्स आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतं की काय खातो हे पण बदललंय. फायबर नाहीसं झालंय आणि आता मी असं ऐकते की कोलोरेक्टल जे कॅन्सर्स आहेत त्याचं त्याचं प्रमाण वाढलंय. प्रमाण फार वाढलेलं आहे आणि प्रोसेस्ड फूड. तर मग आता आपण नाहीतरी आता खाण्याबद्दल बोलतोय ना, तर हे खाणं जे आहे ते आता बदलतंय आणि पाहिजे तेव्हा पाहिजे ते मिळतंय 5 मिनिटात 10 मिनिटात. तर त्याच्यामुळे नक्की काय परिणाम झालाय? तर पहिलं कायच तुला सांगू का, की प्रोसेस म्हणजे प्रक्रिया केलेलं अन्न ही गरज आहे. आपण गव्हाच्या लोंब्या तशाच घेऊन खाऊ नाही शकत. आपल्याला गहू काढून ते पीठ करून त्याची पोळी करायला लागते. प्रश्न असा आहे की किती प्रक्रिया करायची, कळलं ना. म्हणजे आता आपण जेव्हा गव्हाची पोळी करतो तेव्हा आपण त्या पिठामध्ये पाणी घालतो, तेल घालतो, मीठ घालतो आणि पोळी लाटतो. आहे प्रक्रिया, कारण आपल्याला ते पचवता आलं पाहिजे. तेवढी प्रक्रिया करणं आवश्यक आहे. पण आज तू मला सांग की केळ्याच्या वेफरमध्ये किंवा बटाट्याच्या वेफरमध्ये किती केळं किंवा किती बटाटा असतो, किती प्रक्रिया असते, त्याच्यात कितीतरी साखर असते, कितीतरी मीठ असतं, भरपूर तेल असतं. तू जर कधीतरी इन्ग्रेडियंट्स वाचलेस तर तुला बटाटा शेवटी मिळेल कदाचित. साधी गोष्ट तुला सांगते, केक असतात ना बाजारात, म्हणजे आमच्या इथे पॅकेज्ड केक मिळतात. ट्विंकीज म्हणून एक मिळायचा. मी एकदा ट्विंकीजबद्दल वाचलं, फार लोकप्रिय होता ट्विंकीजचा केक. असा तो प्लास्टिकच्या वेस्टनात असायचा. तर मी एकदा वाचलं होतं की त्याच्यात 120 घटक असतात. ह्याच्यात हे सगळे प्रक्रिया केलेले अन्न असतं ना, हे चांगलं टिकावं आणि चांगलं लागावं म्हणून ह्याच्यात साखरेचं आणि मिठाचं प्रमाण जास्त असतं. बाकीही काही असे घटक घालतात ज्याची आपल्या शरीराला आवश्यकता नसते. त्यामुळे आपण घरात ताजं करून, की तू एक भाजी केलीस, समजा फ्लॉवरची भाजी केलीस, तर तू त्याच्यात काय घालशील, जे अगदी साधे नेहमीचे तिखट मीठ मसाला. बरोबर, तसं ते नसतं. तेलाचं प्रमाण बदलतं. ह्याच्यातनं 2 गोष्टी होतात. एक म्हणजे मी तुला म्हटलं तसं 2 नाही 3 होतात. नको ते घटक पोटात जातात, तो बाजूला ठेवूया मुद्दा. म्हणजे केमिकल्स आणि प्रिझर्वेटिव्ह थोड्या प्रमाणात जातातच जातात. दुसरी गोष्ट अशी होते की ह्याच्यात कॅलरीज खूप जास्त असतात. त्याच्यामुळे तुम्ही शरीराला नको तितक्या कॅलरीज देतात. ह्याच्यामुळे तुम्हाला जी हवी ती व्हिटॅमिन्स, खनिजं म्हणजे मिनरल्स किंवा इतर पोषक घटक ते मिळत नाहीत. आणि तिसरं म्हणजे की त्याने तुमचं खूप पोट भरल्यामुळे तुम्ही जे चांगलं अन्न खाल्लं असतं ते आता खात नाही. मग मुलं घरी येऊन म्हणतात, नाही गं मी आज पिझ्झा खाऊन आलो की मी चिप्सचा एक पॅकेट, मी डोरिटोजचं एक पॅकेट खाल्लं आहे, आता मला भूक नाही जेवायला. हे कित्येक घरात होत असेल. आणि हे जे होतं आहे ना, हे अतिशय चुकीचं होतं आहे. हे खरं तुला सांगू, हे अमेरिका ह्याच्या पलीकडे गेली आहे. माझी मुलगी आहे, ती कारल्याची मेथीची भाजी खाण्यासाठी भांडते की आई तू खूप दिवसात गवारीची भाजी नाही केलीस. पण ती भारतात येते जेव्हा, तेव्हा तिला दिसतं की हे असं कुणीच भारतातली मुलं तिच्या वयाची, आता 30 वर्षाची, कोणीच खात नाही. हे जे आपल्याकडे बदललं ना, म्हणजे हे आपलं जे पारंपरिक शहाणपण होतं. वाईट गोष्टी आपल्याला सोडायलाच पाहिजेत, प्रत्येक समाजात असतात. पण आपण काय सोडतोय, कशासाठी सोडतोय आणि त्याची जागी काय घालतोय, हा सारासार विचार आपल्याकडे आज जातोय, त्याचं मला खूप दुःख होतं. तर ह्या सगळ्यामुळे वजन वाढतंय. जेव्हा वजन जास्त असतं तेव्हा आपोआप स्थूलता येते. म्हणजे नकोसं वाटतं, जाऊ नये, कुठे हिंडू नये, काही करू. हे सगळं एकमेकावर अवलंबून आहे ना. आधी जाडेपणा येतो की आधी निष्क्रियता येते हे मला माहिती नाही, पण येते एवढं मात्र खरी. आणि मग त्याच्यामुळे मेद वाढलेलाच असतो. मेदाच्या पेशी खूप काम करत असतात. ते पुष्कळ स्त्राव निर्माण करतात. त्या नुसत्या गप्प बसलेल्या नसतात. आपण गप्प बसतो मेद आहे म्हणून, त्या पेशी नाही गप्प बसत. त्या ज्या स्त्राव निर्माण करतात दे आर लाईक हॉर्मोन्स, संप्रेरक. आणि म्हणून तुला आज गर्भाशयाचा कर्करोग वगैरे ह्याचं प्रमाण जे वाढलेलं दिसतंय ना, किंवा स्तनाचं सुद्धा, हे जाडेपणामुळे. सो अगदी आत्ता नुकती आलेली बातमी आहे, माझ्याकडे रेफरन्स नाही आहे, की पुढच्या काही वर्षात जाडेपणा हा स्मोकिंगला मागे टाकेल कॅन्सरचं कारण म्हणून. किती भयंकर परिस्थिती. हो, किती भयंकर परिस्थिती आहे सांग तुम्हाला. हे चांगलं नाही झालं ना. आपल्याकडे असं नको होतं व्हायला की आपल्या देशात इतक्या प्रकारचं धनधान्य होतं, पालेभाज्या होतात, नंतर काय म्हणतो डाळी होतात, किती प्रकार असतात. तर आपल्यासारख्या जर आपण अलास्कात राहत असतो तर आपल्याला खूप कमी पर्याय आहेत खायचे.
बरोबर ना. पण आपल्यासारख्या देशात जिथे खाण्याची एवढी परंपरा आहे, तिथे आपण चुकीचं खाऊन कर्करोगाला आमंत्रण देतोय, ह्याचा मला खूप खेद वाटतो. मला एक सांग की कोणत्या प्रकारचे कर्करोग टाळता येतील? म्हणजे हे जे तू म्हणालीस की स्मोकिंग म्हणा, जाडेपणा म्हणा किंवा दारू म्हणा, ही तर आता लोकांनी ते ना त्याचं अंगीकारली आहे जीवनशैली. तर कोणत्या प्रकारचे कर्करोग आपल्याला टाळता येतात जे जीवनशैलीमुळे झालेले असतात चुकीच्या? हे बहुतेक सगळे जे 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 सगळ्यात मोठे मारक आहेत, मृत्यूला कारणीभूत कर्करोग आहेत ना, हे इथले बहुतेक सगळे टाळता येतील. म्हणजे ते एक लक्षात ठेव. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकांनी माझं पुस्तक वाचावं. काय आहे माहिती आहे का, आपलं शरीर हे गणित नाही आहे. 2 आणि 2 4 नाही होत. आणि म्हणूनच मी तुला मगाशी म्हटलं ना की कोणतेही मला म्हणेल हे सगळं केलं तरी तो माणूस मेला, आणि हे सगळं केलं तरी हा माणूस 90 वर्ष जगला. मी कबूल करते हे असं होतं, कारण आपल्या आतल्या जीन्स नेमकं कसं काम करतायत, ज्याला आपण मराठीत म्हणतो एकेकाचा पिंड असतो. कारण ह्याच्यात 100% कुणीच सांगू शकत नाही. मग काही जण म्हणतात की नाही आम्हाला होणारच नाही, आमच्या कधी कोणाला झालं नाही. किंवा काही म्हणतात आम्हाला होणार असेल तर होणारच, कशाला मजा नाही करायची, मजा करून घ्यायची. मी त्याला एक उत्तर दिलं जे इंग्लिश म्हणजे अमेरिकेतल्या खूप लोकांनी त्याच्याबद्दल लिहिलं आहे की त्यांना आवडलं म्हणून. त्याच्यात मी आपली एक जुनी गोष्ट दिली. तुला माहिती आहे हत्ती आणि 4 आंधळ्यांची गोष्ट आहे. आणि ते एक जो शेपूट पकडतो तो म्हणतो रोपासारखा आहे, म्हणजे दोरासारखा आहे, एक म्हणतो खांबासारखा आहे वगैरे. मी त्या गोष्टीत म्हणते की कुणाला सगळा हत्ती दिसत नाही आहे, प्रत्येकजण त्याचं वर्णन वेगळं करतं आहे. आज आपण त्या स्थितीत आहोत गं. कर्करोग हा म्युटेशन्समुळे होतो हेच आपल्याला फक्त आज 30-40 वर्ष माहिती आहे. कळलं ना. मी जेव्हा PhD करत होते तेव्हा हे माहिती नव्हतं. हे सगळं नवीन आहे आणि त्याच्यामुळे आज आपल्याला सगळी माहिती नाही. मी लोकांना काय सांगते की हत्ती आहे, एकाने शेपूट पकडली आणि एकाने पाय पकडला म्हणून सगळ्या हत्तीचं अस्तित्व तुम्ही नाकारू नका. हत्ती आहे, तुम्हाला जे कळतंय ना त्याप्रमाणे तुम्ही सावधानता घ्या. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.